निसर्गाचा अक्राळ विक्राळ अवतार. कोपरगाव माहेगाव देशमुख येथील वादळी वाऱ्याने शेतकऱ्याचा संसार पिंजून काढला. बळीराजाची लाखोंची नुकसान. जाणून घेऊयात सविस्तर वृत्तांत. निसर्गाच्या लहरीपणाचा आज कोपरगाव तालुक्याला पुन्हा एकदा दाहक प्रत्यय आला आहे. आज दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी माहेगाव देशमुख परिसरात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि सुसाट सुटलेल्या वादळी वाऱ्याने अक्षरशः तांडव घातले. या भीषण वादळाने श्री रवींद्र हरिभाऊ काळे यांच्या हक्काचे घराचे छप्पर क्षणात ओरबाडून नेले, ज्यामुळे त्यांचा अनेक वर्षाचा कष्टाचा संसार एका क्षणात उघड्यावर आला आहे. अंदाजे 3 लाखांचे नुकसान या अवकाळी पावसामुळे झाले आहे, ज्यामुळे काळे कुटुंबावर सध्या आभाळच फाटले आहे. आज दुपारच्या सुमारास निसर्गाने आपले रौद्र रूप धारण केले होते. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की रवींद्र काळे यांच्या घरावरील लोखंडी पत्रे कागदासारखे हवेत उडून कित्येक फूट लांब फेकले गेले. काळा कुट्ट अंधार आणि सुसाट्याचा वारा यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घराचे छप्पर उडाल्याने पावसाचे पाणी थेट घरात शिरले आणि बघता बघता साठवलेली धान्याची पोती, अंथरुणे आणि कष्टाने कमावलेला शेतीमाल चिखलात मिसळून मातीमोल झाला. डोळ्या देखत आपला राबता संसार उद्ध्वस्त होताना पाहून काळे कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकला. सुदैवाने या अस्मानी संकटात कोणतीही जीवितहानी झाली नाही, हीच काय ती समाधानाची भाब. मात्र आर्थिकदृष्ट्या या कुटुंबाचे कंबरडे पार मोडून निघाले आहे. हाताशी आलेला घास या पावसाने हिरावून नेल्याने अंदाजे 2.5 ते 3 लाख रुपयांची मोठी हानी झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणाने होत्याचे नव्हते केले अशी आर्त भावना सध्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे. माहेगाव देशमुख परिसरात या घटनेनंतर मोठी हळहळ व्यक्त केली जात असून आता प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. माननीय तलाठी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन या नुकसानीचा रीतसर पंचनामा करावा अशी आग्रही मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. कागदपत्रांच्या तांत्रिक कचाट्यात न अडकता शासनाने या उघड्यावर आलेल्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देऊन आधार द्यावा अशी विनंती पीडित शेतकरी श्री रवींद्र काळे यांनी केली आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी तान्हाजी लामखेडे, मामा रवंदेकर, अहिल्यानगर उपसंपादक. मी रवींद्र हरिभाऊ काळे, राहणार माहेगाव देशमुख, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. आज संध्याकाळी 5 ते 5:30च्या दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे माझ्या घराचे पत्रे पूर्णपणे उडून गेले. घरामध्ये धान्य वगैरे, गव्हाचे धान्य होतं, बाकीचं इतर सामान होतं, सगळं नुकसान झालेले. अंदाजे किती नुकसान? अंदाजे 2 ते 3 लाखाचे नुकसान झालेले. घराचे पूर्ण एकही पत्र राहिलं नाही. पूर्ण घराचं सगळं सामान वगैरे भिजून गेलं. त्याच्यानंतर पाऊस खूप आला. कांदे बाहेर अंगणात कांदे पडलेले, त्याच्या खाली पाणी गेलंय. पत्रे उडून पूर्ण अंगणात तिकडे विहिरीकडे गेले, बाजूला पडलेले आहे. खूप मोठे नुकसान झालेले आहे. तरी घरात पाणी साठलेलं आहे. ते पाणी 2 ते 3 तास काढायला गेलं घरातून. ते पंचनामा करून मान्य तहसीलदार साहेब यांनी आमचे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन भरपाई मिळावी, नम्र विनंती.